प्रतिबिंब जनमानसांचे। उपमहापौर धनंजय जाधव ॲक्शन मोडमध्ये। आरोग्य विभागाची तातडीची बैठक। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारताच धनंजय जाधव यांनी प्रशासकीय कामकाजाला वेग दिला असून शहराच्या आरोग्य व्यवस्थेकडे तातडीने लक्ष केंद्रित केले आहे। पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची आढावा बैठक बोलावली। या बैठकीला महानगरपालिकेतील सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। शहरात आरोग्य विभागामार्फत नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा जाधव यांनी घेतला। औषधांचा साठा, उपलब्ध मनुष्यबळ, दवाखान्यांची स्थिती तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा कशा पद्धतीने देता येतील यावर सखोल चर्चा करण्यात आली। आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला। हो, नक्कीच। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ शहर, कारण आपण जे पाहतो ते साथीचे आजार जे होतात ते त्याच्यावर खरं म्हणजे यापूर्वीही बऱ्याचशा हालचाली झालेल्या आहेत, परंतु जे काही आम्हाला जाणवतंय त्याच्यावर आम्ही लवकरच काहीतरी उपाययोजना करू, त्याच्यावर मार्ग काढण्याची सूचना आम्ही तसं त्यांना केल्या। आणि त्यांनी जे सांगितलं की लोकांचा म्हणजे जनसहभाग पण तितकाच महत्त्वाचा आहे। म्हणजे आता त्या टीबी केंद्राचे प्रमुख डॉक्टर साहिल पण होते, त्यांनी सांगितलं की NGOच्या माध्यमातून किंवा दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून लोकांचा सहभाग पण यामध्ये कसा वाढेल यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।